सेंट्रल विस्टा देशभरामध्ये मोदी आणि शहा यांच्या ठेकेदारांनी बनवलेले पूल कोसळत आहेत. देशभरामध्ये मोदी आणि शहा यांच्या ठेकेदारांनी बनवलेले रस्ते खचत आहेत. देशभरामध्ये मोदी आणि शहा यांच्या ठेकेदारांनी बनवलेल्या अनेक भव्य इमारतींना तडे जात आहेत. देशभरामध्ये अशा अनेक राष्ट्रीय स्तरावरच्या वास्तू, संस्था, रस्ते, पूल या अत्यंत अल्प काळामध्ये किती तकलादू काम झालेलं आहे आणि यातून किती मोठी कमिशनबाजी झाली आहे. अगदी महाराष्ट्रात समृद्धी असेल, अटल सेतू असेल, अनेक देशभरामध्ये ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. त्याच्यामुळे जर संसदेला गळती लागली किंवा संसदेच्या पायरीच्या वर पाणी गेलं, यात आमच्या सरकारनं आश्चर्य वाटावं असं काही नाही. एक ऐतिहासिक संसदेची भव्य इमारत उभी असताना आणि ज्या संसदेला एक इतिहास असताना फक्त आपल्या अहंकाराने हट्टापायी एक नवी इमारत उभी केली आणि तीसुद्धा आजही तिथे खासदार गुदमरलेल्या अवस्थेत काम करतात. म्हणजे हा पहिला पाऊस नाही, या आधीच्या पावसाळ्यात संसदेला गळती लागली होती. अयोध्येचं राम मंदिर बांधलं, त्यालाही गळती लागली. अयोध्येचं राम मंदिर बांधलं, त्यालाही गळती लागली, तेही काम नीट झालं नाही. आपापल्या ठेकेदारांना कामं द्यायची, हजारो लाखो कोटीची, आणि त्या ठेकेदाराच्या माध्यमातून मग निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून पैसे घ्यायचे. हे लोण फक्त रस्ते आणि पुलांपर्यंत नाही तर संसदेच्या इमारतीपर्यंत पोचला असेल तर या देशाचंही, ज्याला आपण राष्ट्रीय अस्मिता म्हणतो, ती कुठे शिल्लक राहील. आणि ह्याच्यावरती प्रश्न विचारायचे नाहीत. ह्याच्यावरती शंका उपस्थित केला की तो राष्ट्रद्रोही ठरवला जातो आणि मग त्याला संसदेतून बडतर्फ केलं जातं, त्याच्यावर खटले दाखल केले जातात. प्रश्न विचारायचे नाही. पण संसदेमध्ये जर अशा प्रकारची अवस्था असेल, पार्लमेंट सुरू असताना, तर त्याच्यावरती लोकांनी सदस्यांनी प्रश्न का विचारू नयेत आणि जनतेच्या मनात प्रश्न का निर्माण होऊ नयेत, हा साधा सवाल. मुंबईची अवस्था पहा. मुंबई महानगरपालिकेमध्ये लोकनियुक्त राज्य नसल्यामुळे नगरसेवकांचं मुंबईचे रस्ते, मुंबईची दुर्दशा, नागरी सेवा ही दुर्दशा उडवली. दिल्लीमध्ये लेफ्टनंट जनरलच्या हातामध्ये सत्ता आहे. केजरीवाल यांचं सरकार जरी असलं तरी मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकलेलं आहे. मंत्र्यांना काम करू दिलं जात नाही. आणि गृहमंत्रालयाचे जे प्रतिनिधी आहेत, नायब राज्यपाल, त्यांच्या माध्यमातून दिल्ली चालवली जाते. 2 तासात दिल्लीत ज्या प्रकारे तुंबली त्याचा अनुभव मी स्वतः घेतला. मी 3 तास अडकलो का, आणि कुठे, याच भागामध्ये. ही अवस्था आहे देशाची. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.